नाद करते काय? या देशात हजारो लोक रोज मेहनत करतात, पण त्यातले फार थोडेच लोक आहेत जे लोकांच्या लक्षात राहतात आणि त्याहीपेक्षा कमी लोक इतिहास बनतात. धाराशिव, जिथे आयुष्य रोज नवी शिकवण देतं. याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक मुलगा उभा राहायचा, हातात पानाची गड्डी, डोळ्यात मात्र एक मोठं स्वप्न. कोणाला त्याचं नाव माहीत नव्हतं, ना कोणाला त्याची स्टोरी. मग आयुष्याने एकाच वेळी सगळं थांबवलं. कोविड, काम बंद, कमाई शून्य आणि प्रश्न एकच, आता पुढे काय? इथेच बहुतेक लोक हार मानतात, पण इथूनच खरी कहाणी सुरू होते. कोविड नंतर त्यांनी एक नवीन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि इथेच जन्म झाला हॉटेल तिरंगाचा. त्यांच्याकडे ना प्रसिद्धी होती ना मोठी संपत्ती, पण एक गोष्ट अशी होती ज्यामुळे त्यांचा संपूर्ण प्रवास इथपर्यंत आला आहे, फक्त स्वतःवरील आत्मविश्वास. आणि मग एक साधा डायलॉग लोकांच्या तोंडात बसला, नाद करती काय? नाद करते काय? यायला लागतं हॉटेल तिरंगा, यायला लागतंय.